अर्णवला आणायला जायचं होतं शाळेतून. त्यावेळेसच म्हटलं चक्कीमध्ये डबा ठेवते दळणाचं. दळण केलं असं जाणारच तोपर्यंत पाऊस आला. थोड्या वेळच येतो पण खूपच पाऊसनं धावपळ करून टाकतो. तर म्हटलं आता छत्री पकडू की दळणाचा डबा पकडू, म्हणून म्हटलं आता नाही घेऊन जात. अर्णवला शाळेतून घेऊन येते आणि नंतर परत दळण ठेवायला जाते. डबल माझा राऊंड झाला. दळण वगैरे ठेवून आले आणि अर्णवला आणि दीदीला मॅगी खायची होती. तर खूप दिवस ते म्हणत होते मॅगी खायची, पण मी करून काही देत नव्हते कारण आत्ताच त्यांना बरं वाटत होतं. 8-10 दिवस खूप बरं नव्हतं, त्यामुळे मॅगीसुद्धा त्यांना करून दिली नव्हती. म्हटलं बाहेरचं काहीच खायला नको. तर मग आता मॅगी वगैरे त्यांना बनवून दिली. भात लावला, एकीकडे भाकरी केल्या आणि तापलेल्या तव्यामध्ये लगेच शेंगदाणे वगैरे भाजून घेतले. सगळा स्वयंपाक माझा आवरून घेतला आणि परत गेले दळण आणण्यासाठी. तर चक्कीमध्ये गव्हाचं दळणच म्हणजे करून ठेवलं नव्हतं. ते बोलले की गव्हाचं दळणच नव्हतं, त्यामुळे मी दळलंच नाही. परत या थोड्या वेळाने मग 10:30 वाजता यांना पाठवलं. म्हटलं तुम्ही जावा, आता मी किती राऊंड मारू. तर मग खूप मला तर कंटाळा आला होता आणि 11 वाजले होते रात्रीचे. मला बीन्स कापायचे होते, खूप लेट झाला होता. तरी ते बीन्स वगैरे बारीक कट करून घेतली. सगळ्यांची जेवणं वगैरे झाले होते, भांडे घासले, फरशी पुसून घेतली आणि असंच माझं दुपारपासूनचं संध्याकाळपर्यंत रुटीन होतं. माझे व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करा. बाय.